शेतकरी मित्रांनो, सध्या गावागावात एकाच विषयावर चर्चा सुरू आहे, ती म्हणजे नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी येणार। कोणी म्हणतंय खात्यात 4,000 येणार, कोणी म्हणतंय 6,000 एकदमच जमा होणार आणि रोज नवीन तारीख समजते। पण नक्की सत्य काय आहे, सरकारचा नेमका प्लॅन काय ठरलाय, हेच आपण पुराव्यासकट अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। चला तर मग सुरू करूयात आजचा हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ। परंतु त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकन नक्की दाबा। तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की नोव्हेंबर महिन्यातच पीएम किसान योजनेचे पैसे मिळाले। नियमानुसार त्यानंतर लगेच नमो शेतकरीचे पैसे मिळायला हवे होते, पण नोव्हेंबर गेला, डिसेंबर गेला आणि आता जानेवारी सुद्धा संपत आला, तरीही पैसे आले नाहीत। साहजिकच शेतकऱ्यांच्या मनात गोंधळ आहे। पण आता एक आनंदाची आणि महत्त्वाची अपडेट समोर आली आहे, ती म्हणजे 5 फेब्रुवारीला राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचं मतदान आहे। सरकारला माहिती आहे की जर शेतकऱ्यांना खुश ठेवायचं असेल तर निवडणुकीच्या आधी पैसे द्यावे लागतील। त्यामुळेच हप्ता वितरणाच्या कामाला आता प्रचंड वेग आला आहे। आता हा हप्ता नक्की कोणाला मिळणार, तर बघा, आधी राज्यात 92 लाख शेतकरी पात्र होते, पण आता छाननी होऊन ही संख्या थोडी कमी झाली आहे। आता पक्क्या यादीत 90,42,041 शेतकरी पात्र ठरले आहेत। यात एक महत्त्वाची अट आहे, ज्या शेतकऱ्यांचा फार्मर आयडी तयार झाला आहे आणि ज्यांना पीएम किसानचे पैसे मिळाले आहेत, फक्त त्यांनाच नमो शेतकरीचा हा हप्ता मिळणार आहे। या पात्र शेतकऱ्यांच्या याद्या तयार झाल्या असून RFT साइंड अर्थात निधी वितरणाच्या विनंतीवर सही करण्याचं काम सुद्धा पार पडलं आहे। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पैसे कधी आणि किती येणार। तर बघा, सरकारने या हप्त्यासाठी 1800 कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली आहे आणि ती मान्य सुद्धा झाली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार 28 जानेवारी नंतर कधीही याबद्दलचा शासन निर्णय निर्गमित होईल, म्हणजेच जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात, म्हणजे 5 तारखेच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होईल। आता एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, खात्यात फक्त 2,000 रुपये जमा होणार आहेत। 4,000 किंवा 6,000 रुपये एकत्र येतील या चर्चांवर विश्वास ठेवू नका। हा फक्त नमो शेतकरीचा हप्ता आहे। आणि हो, पीएम किसानच्या पुढच्या हप्त्याचं काय, तर 1 फेब्रुवारीला बजेट सादर होईल आणि त्यानंतर फेब्रुवारीच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात पीएम किसानचे पैसे येऊ शकतात। तर शेतकरी मित्रांनो, तयारीला लागा। 28 तारखेनंतर कधीही मोबाईलवर क्रेडिटचा मेसेज वाजू शकतो। जसा अधिकृत GR येईल तसा पहिला व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकेन। त्यामुळे अचूक माहितीसाठी आपल्या अमन मोहनावाले चॅनलला आता सबस्क्राइब करा आणि बेल आयकन नक्की दाबा। ही माहिती तुमच्या इतर शेतकरी मित्रांच्या ग्रुपवर नक्की शेअर करा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत आपली काळजी घ्या। धन्यवाद।